राधा, आहे नेहमी विचारत असतेस ना मला कसा होता माझा बाबा. हा हा असा होता. तुझ्यात तोच दिसतोय मला आता. असंच आता ताई दुसऱ्या कुणाचाही विचार न करणार. हो का आजी? तो असा होता का तुम्ही त्याला असं व्हायला भाग पाडलं? राधा, नाही, कारण तो असेल वेगळ्या विचारांचा, मोकळा, फ्री. कदाचित तुम्ही त्याला समजून घेण्यात चुकला असेल. आणि अगं कधीतरी स्वतःच्या मुलाबाबतीत चांगलं बोल. किती दिवस स्वतःच्या सुनेचं कौतुक करत बसणार आहेस? आणि बाबा बाबतीत तितका तिरस्कार नसता क्रिएट झाला ना माझ्या मनात, तरी सुद्धा तुम्हा दोघींवर तितकंच प्रेम केलं असतं. अगं कुठे प्रेम करतेस ग? नाहीतर अशी सोडून निघाली असतीस का? जी प्लीज यार, हे इमोशनल ब्लॅकमेलिंग वगैरे नाही वर्क करणार आहे माझ्यावर. येते मी, बाय. जा ग जा, हुशार जा. बाबाचंच रक्त शेवटी. पण लक्षात ठेव, मी जिवंत आहे तोपर्यंत मी माझ्या सुनेच्या पाठीशी उभी राहणार खंबीरपणे. नको इतकी रडू अनामिका. तुझी मुलगी काही बिचारी बिचारी नाही आहे. आईवर रागावून बॅग भरून घर सोडून जाण्या इतकी शिंग फुटलेत तिला. गेलीये ना, जाऊ दे. आपली गरज लागली की येईल बघ परत. आई आई ती मला म्हणाली की मी नकोय तिला, मी नकोय आई तिला. रागाच्या भरात तोंडाला लगाम कसा घालायचा हे नाही हिला कळलं कधी, नाही तिच्या बापाला. आपण या कानाने ऐकायचं आणि या कानाने सोडून द्यायचं. मी पाहिलंय ना तू तिला कशी वाढवली असते. काय कमी केलंस तू तिचं? शिक्षण, प्रेम, संगोपन, संस्कार सगळं दिलंस की ग. पण घेणाऱ्याला इथे घेता आलं पाहिजे ना. आता आपल्याला बाप नाही ही अढी किती दिवस मनात बाळगायची? किती दिवस त्याचा फायदा घ्यायचा? घरात होती तोपर्यंत आपण समजून घेत होतो. आता पडली ना बाहेर, 4 टक्के टोणपे खाईल ना तेव्हा येईल अक्कल तिला. मला गरज आहे ग तिची आई. तुम्हा दोघी नाही आता कुणाची गरज आहे हे तुम्हाला कळलं असतं तर काय पाहिजे होतं? अरे पट्या, ये ना. आमची राधा घर सोडून गेली आहे म्हणून रडते ती. कधी ना कधीतरी जाणारच होती ती. अशी का निघून गेली रे ती? मी नकोशी झाल्यासारखी. ती पहिल्यांदा उलटून बोलली ना मला, तेव्हाच एक जोराचा फटका द्यायला हवा होता तिला. माझ्या आईनं धाकात ठेवलं होतं ना मला, तसं करायला हवं होतं का रे मी? आपला काळ वेगळा होता. आत्ता मुलांना मारणं म्हणजे पाप समजतात लोक, आणि मारणारे आई बाबा म्हणजे क्रूर, दुष्ट. मग अशी आईला सोडून जाणारी मुलगी दुष्ट नसते का? दुष्ट असते की नाही मला माहिती नाही, पण अडनिड्या वयातली असते. आईचं न ऐकणारी. आपण म्हणजे किती स्वावलंबी यावर ठाम विश्वास असणारी. साधी धावती बस पकडता येत नाही हिला. चिकाटीनं नोकरी करायची सवय नाही. स्वयंपाक म्हणजे काय नुसता ओट्यावर राडा.
ही स्वावलंबी का? हिचं पान नाही हलत अरे माझ्याशिवाय. अशी बॅग घेऊन कशी गेली मूर्खासारखी. नाही पट्या, मला परत आणावंच लागेल तिला. समजवावं लागेल कसं वागायचं, काय करायचं. पैसे पण नसतील तिच्याकडे. मीच काढून घेतले होते ना. पैसे नाहीये त्यामुळे मी अनामिका, पैसे देते तिला, पण इतके पुरतील का रे? मी अनामिका, ऐका ना. माझी गाडीची किल्ली कुठे गेली? मी अनामिका, मी अनामिका. केली इथेच तर असते नेहमी. पर्स इथेच ठेवते मी रोज. ऐका ना, मी आणि अनामिका, बॅग ऐका ना. मध्ये तर काय सापडतच माझं ऐका, मी अनामिका, मी अनामिका. भानावर या. मी अनामिका, राधा हरवली नाहीये. ती स्वतःहून घर सोडून गेली. मी जेव्हा आकाशला सोडलं तेव्हा मला नव्हतं माहित रे की राधा माझ्या पोटात आहे. त्याला सोडलं तेव्हा वाटलं की संपलंच सगळं. ऐन विशीत स्वतःच्या आयुष्याची वाट लावून घेतलीये मी. आता काय करायचं जगून? काय करायचं पुढे एकटीनं? पण जेव्हा मला कळलं की राधा माझ्या पोटात आहे तेव्हा काहीतरी वेगळंच संचारलं माझ्या अंगात. ते नेगेटिव्ह विचार पुन्हा कधीच माझ्या मनात आले नाहीत. एक वेगळीच अनामिका झाले मी त्या नादात. पण जेव्हा डॉक्टरांनी राधाला आणून माझ्या कुशीत ठेवलं माझ्या पायाखालची जमीनच सरकली. सेम आकाश. एक क्षण वाटलं तोच परत आला. माझ्या छातीत धस्स झालं. मग आईनं समजावलं. आई म्हणजे ही आई, माझी सासू. माझ्या आईनं कधी मला समजूनच घेतलं नाही. ही आई म्हणाली, अगं हा मातीचा गोळा आहे, तू घडवशील तशी घडेल ती. आणि आम्ही दोघींनी ठरवलं राधाला ना स्वतंत्र करायचं, स्वावलंबी करायचं. आमच्या दोघींच्याही जगण्याचा आधार होती रे ती. खूप गुंतलोय आम्ही तिच्यात आणि तीच अशी लाथाडून गेली. आधी आकाश, आता राधा. खरं सांगू पट्या, भीती वाटते रे नवीन नाती जोडण्याची. आणि कशासाठी? हा असा विरह अनुभवण्यासाठी. मला हवी रे माझी राधा. मला परत हवी ती. राधा येणार. हो, राधा येणार, नक्की येणार. अहो, रागवले ना ती. आणि कोणाचाही राग फार वेळ टिकत नाही. राधाचा तर नाहीच नाही. तुम्हाला माहितीये ना, आधी रागावते, मग रागात बोलते, आणि मग राग गेला की रडते आणि तुम्हालाच येऊन मिठी मारते आणि सॉरी म्हणते. माहितीये ना तुम्हाला. आत्ताही तसंच होईल, बघाच तू. राधा, थांब. चल बस, घरी सोडतो तुला. माझा चमचा कुठचा कशाला आलास आता? तू जास्त स्मार्ट नको बनूस. हॅलो, तुझा काही संबंध नाहीये याच्याशी. का आलायस? मला काळजी. तुला काय करायचंय? तू बस पटकन. शांतपणे उठणी घरी जा, कळलं ना? स्वतःचं काम कर. ते नाही त्या गोष्टीमध्ये आडायची काही गरज नाही. तुला चांगलं सांगतोय. जा.
म्हणजे त्यानं अशा बिनधास्त बेधडक कशालाही न घाबरणाऱ्या होत्या. हे माझ्या कॉलेजमधल्या एका मैत्रिणीबद्दल बोलतोय. अनामिका दीक्षित नाव होतं त्यांचं. अचानक गेले काही दिवस भेटतच नाहीये. म्हणजे भेटल्या पाहिजेत त्या. मॅम राधा. काय झालं राधाला? राधाला मी हितेनच्या घरी जाताना बघितलं. मी म्हणालो होतो ना, राधाला काहीही होणार नाही. अहो, कोपऱ्यात रडत बसेल अशी मुलगी नाहीच आहे राधा. अरे रे, 1 रुपयाचा हिसाब भेटत नाही. कुठे गेला? काय करायचं आता? ए, શું કરે છે? टेंशन में छो पापा. के? राधा ने सच में घर छोड़ा तो जाएगी. जा, जाना है उसको. अपने को क्या? आपल्याला तिला आपल्या सोबतच आणायला पाहिजे होता. पागल થઈ ગયો છે કે શું? હે? मेरे दिमाग में वेगळाच प्लान चालू आहे. मला राधाला या घरात कधीच आणायचं नाही. पप्पा चुप. काय झालं? काय तू काय करतोयस इथे? सॉरी मी आवाज झाला. मी हे काय काय चाललंय काय? मिस अनामिकानी सकाळपासून काही खाल्लं नाही ना, मग त्यांच्यासाठी काहीतरी खायला बनवत होतो. तुला बनवशील रे? ती खाणार आहे का? म्हणजे त्यांच्या आवडीचं काहीतरी बनवलं तर खातील ना कदाचित. बघ बाबा, बघ प्रयत्न करू. काय शोधतोयस काय तू? तांदूळ. इकडे हा बासमती आहे. याच्यात साधा भात करणार असशील तर याचा कर, आणि खिचडी करणार असशील तर आंबे मोहरे काढून देऊ. नाही हे नकोय. मी कारण हे बनवतोय. काय? एक सेकंड. हा, रिसोटो. हे अरे, असले पदार्थ बाहेरून हॉटेलमधनं मागवायचे असतात. घरी कोणी करतं का? तसं नाही काकू, मी करतोय कारण आपण केलंय म्हणून हे टाकता येतं. भावनिक प्रेशर, म्हणजे मी केलंय खा असं म्हणून. पण हा तांदूळ नकोय, तो हा हवाय. काय काय हवाय? काय तांदूळच हवाय, पण तो हवाय. तो नसतो का असा शिजल्यावर असा जाड होतो बघा, असा फुगतो तो. ब्राऊन रंगाचा असतो. हा, आणि हे बघ, आणखी काही लागलं तर सांग मला. म्हणजे मी फक्त काढून देणार हं तुला. मला नाही असले पदार्थ काही करतायत. चल जाते मी. तुम्ही आराम करा. रिसोटो. मी इथे राहू नको तर मग कुठे जाऊ आता? परत घरी जा बेटा, वापस. अंकल, मी घर सोडून बाहेर पडले. त्यांना असं सांगितलं की परत येणार नाही. हे बघ राधा, तू इकडे राहिली तर मला काही प्रॉब्लेम नाही. पण तुझी मामा मला बोलली होती की पोरं ना इकडे राहू शकतात नाही तिकडे राहू शकतात. तरी हितेनचे बाबांनी राधाला घरात एंट्री दिली तर तुझी मम्मा गुस्सा होईल ना बेटा. और समस्या वधी जसे, सब कुछ बिगड़ जाएगा बेटा. पण मग मी आता काय करणं एक्सपेक्टेड आहे? हे बघ राधा, पण हे बघ हे राधा, मी सांगतोय तुला, थोडा दिवस
जाणे देते. त्यानंतर आपण एक मोठी पार्टी मी देईल. त्याचा सगळा माझे सगळ्या संबंधीला इन्व्हाइट करूया आणि मी सांगेल त्या लोकांना की ही आहे आमची लिव्हिंग मध्ये भाऊ छे, मॉडर्न छे. आणि त्या पार्टीमध्ये तुझी आजी आणि मम्माला पण आपण इन्व्हाइट करूया. हो की नाही? बढिया पार्टी देऊया. फक्त आता तुझा बेटा पल्लू, राधा जायचे. राधा, तू आता काहीच बघू नको. तू डायरेक्ट घरी जा प्लीज. अरे कसं जाऊ घरी? तोंड वर करून घरच्यांना सांगून आले की नाही राहायचंय तुमच्या बरोबर. हितेन घेईल जबाबदारी म्हणून. घेणार आहेस ना? अरे मी घेणार आहे, पण ऐक तरी राधा. राधा, मस्त ग राधा, कम्माल काम केलंस. दोन्ही साईडनी स्वतःची वाट लावून घेतलेलीस. आणि आता एवढ्याशा पैशात काय होणार आहे तुझं? कुठे घर शोधणार? पण काहीही झालं, कितीही कमी पैसे असले तरी सर्व्हाइव्ह करून दाखवावंच लागणार आहे. इतक्या कमी पैशात घर मिळत आहे. थँक गॉड. मावशी, मावशी. मावशी, मावशी. मावशी, अरे मुलांनो, तुम्ही कसे आता आलात? अजून तुमचा स्वयंपाक सुद्धा तयार नाही. थांबा, मी खिचडी टाकते. थांबा. अगं मावशी, आम्ही तर जेवायला आलो नाहीये, हे द्यायला आलोय तुला. ये. का बरं? मावशी कॉलेज संपलं म्हणून गावी चाललोय. आजपासून आमच्या चौघांची मेस बंद करायची. पण मावशी, तुझ्या हातच्या जेवणाची खूप आठवण येईल. आणि मावशी, पुढच्या वेळी शिकायला आलो ना पुण्यामध्ये तर तुझ्याकडेच येईल ना जेवायला. बरं. थांबा हा जरा. खूप मोठे वा. अभ्यास करा. सगळं चांगलं होईल. हा, सगळं चांगलं होईल बाबांनो. या. काळजी घ्या मावशी, येतो आम्ही. येऊ. काल दोघांची मेस बंद झाली, आज या चौघांची. आता फक्त नील आणि गौरव दोघांच्याच पैशावर भागवायचे. ओ एडके, अहो तुमची कटकट ऐकल्याशिवाय माझा दिवस पूर्ण होत नाही. तुम्ही आज एवढे गप्प का? वा वा, वाफे भरला भात, गुळाची आमटी, वाटाणा बटाट्याची भाजी. वा वा वा.
ओ श्रीमंत मोरोपंत, मी तुमच्याशी बोलते. जेवणाचं ताट आणले वाढून, घ्या जेवा. मावशीबाई, मावशीबाई, मान्य आहे मला वल्लीच्या हातनं चूक झाली, पण किती मोठी शिक्षा. दिवसभर पोरीच्या पोटात अन्नाचा कण नाहीये, तर पोटची पोर उपाशी असताना कसा जेवेल हा बाप, सांगा ना कसा. अप्पा जाऊ द्या, वल्ली तरुण आहे, त्या उपास सहन करेल. तुमचं काय, तुम्ही का तुमच्या तब्येतीची अशी हेळसांड करताय? या 2 घास खाऊन घ्या. मावशीबाई, कृपा करून तुम्ही मला आग्रह करू नका. माझी अन्नावरची इच्छाच उडाली हो.